शेतकरी बंधूंनो, मी आहे सचिन घडवजे सिद्धेश्वर. आपल्यासाठी घेऊन आलोय रिवर्स सेक्शन 200 लिटर फॅन. पहिले तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आपल्यापर्यंत आमच्या नवनवीन व्हिडिओ पोहोचतील. आता मी तुम्हाला या 200 लिटरची ठळक वैशिष्ट्ये सांगतो. आपण इथूनच पीटीओ बंद न करता असं विशिष्ट इथूनच ऑपरेट करू शकता, प्रेशर कमी जास्त करू शकता. हा आहे रिटर्न वाटर. इथूनच आपण प्रेशर मेंटेन करू शकतो, कमी जास्त करू शकतो. आता तिथे 3 कॉक दिलेले, एक्स्ट्रा कॉक दिलेला आहे. इथून आहे मागच्या नोजलसाठी. बघा शेतकरी बंधूंनो, आता इथं अशी सिस्टम दिली. आपण ट्रॅक्टरवरून न उतरता इथूनच आपण प्रेशर ऍडजस्ट करू शकतो. या प्रेशर गेजवर बघू शकतो मीटरवर किती प्रेशर ऍडजस्ट करायचा, काय करायचा. आणि हे एक्स्ट्रा वॉल आहे आपल्याला इथे, जे आपल्याला समजा एक्स्ट्रा गन जोडायची वेळ येते त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची खोलखाल न करता आपण जोडू शकतो. इकडे बघा, आता याला दिलाय पंप. हा आहे 60 HP चा पंप आणि त्याला जी अटॅचमेंट, मेकॅनिकल अटॅचमेंट आहे, बेल्ट पुली वगैरे अतिशय स्टँडर्ड दर्जाचे वापरले. पॉलिफिनर बेल्ट म्हणजे हे जे आपल्याला प्रॉब्लेम येतो सारखे बेल्ट जाण्याचा वगैरे, त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. हा पंप आहे. हा कुठला पंप आहे? हा लुशांचा पंप आहे. आपल्याला लागला तो टाकू शकतो आपण, जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपण टाकू शकतो त्याला. आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण पंप टाकतो. हे बघा, त्याच्या ज्या पाईप लाईन आहे, पाईप सिस्टम अतिशय उत्कृष्ट दर्जाची हायड्रोलिक पाईप सिस्टम वापरलेली आहे. म्हणजे तुमचा किती प्रेशर आला तरी पाईप डॅमेज होण्याचा चान्स नाही. त्यात नोजल वापरले. हे नोजल कोणते आहे? टीजेटचे नोजल आहे. आपल्याला लागले ते आपण टाकू शकतो. आपण देताना इटालियन देतो, शेतकऱ्याला लागले तसे ते टाकू शकता. अच्छा, यात फॅन जो वापरला आहे अतिशय इम्पोर्टेड जेट फॅन. म्हणजे आपण जे महागडे ब्लोअर घेतो, इम्पोर्टेड ब्लोअर, ड्रॅगन वगैरे, कॅफिनी, त्यात जी सिस्टम येते ती सर्व सिस्टम या ब्लोअरमध्ये आहे. तर हे फिल्टर, हे बघा इथे ही फिल्ट्रेशन सिस्टम. हा आहे 120 लिटरचा फिल्टर कॅपॅसिटी, 120 लिटर. यातून तुमचं ड्रममधून पाणी आल्यानंतर यातून फिल्टर होणार. तुम्हाला फिल्टर साफ करायचा असला तर कुठल्याही प्रकारचं औषध वाया न जाता डायरेक्ट तुम्ही फिल्टर साफ करू शकता. त्यानंतर ड्रममधून पुढून सिस्टम आल्यानंतर इथं आपल्या नोजलकडे जो पाईप जातो तिथे सुद्धा फिल्टर अटॅच केलेले आहे. म्हणजे तुमच्या कामात कुठलीही रुकावट न येता तुम्ही काम व्यवस्थित करू शकता. त्यांनी तुमच्या नोजलचा मेंटेनन्स वगैरे सगळा वाचतो. आणखीन आता ही जी सिस्टम आहे याला आर्बर म्हणता. याच्यामध्ये प्युअर एस्केपचा बेरिंग वापरलेला आहे, स्टँडर्ड दर्जाचा बेरिंग वापरून. आणि ह्या आर्बटचा याला हॉरिझॉन्टल आर्बट म्हणतात. हॉरिझॉन्टल आर्बटचं एक रिझन असं आहे का तुमचा जो कालांतराने ब्लोअरचा मेंटेनन्स येतो तो मेंटेनन्स न येता हॉरिझॉन्टल आर्बटमुळे तुमचा तो मेंटेनन्स वाचतो. कुठल्याही प्रकारचं यात हे तुम्हाला मेकॅनिकल डिफॉल्ट येत नाही. मेकॅनिकल मेंटेनन्स पूर्णपणे कमी, एकदम अतिशय उत्कृष्ट असं ब्लोअर बनवलंय सचिन सरांनी. आणि आपण याच्यात हायड्रोलिक सिस्टम पण केलेली आहे. हे बघा, हायड्रोलिक सिस्टम पण करता येते. ट्रॅक्टरला अटॅच होतो तो. हा कुठल्याही ट्रॅक्टरला अटॅच होऊ शकतो. हायड्रोलिक सिस्टम प्लस डायरेक्ट फिटिंग सिस्टम, बोथ सिस्टम यूज. शेतकऱ्यांना पाहिजे तसा 22-24 इंची दोन्ही प्रकारचे फॅन देतो आपण रिव्हर्स सेक्शन मध्ये. हा रिव्हर्स सेक्शन फॅन म्हणजे सगळं इम्पोर्टेड ब्लोअर मध्ये जो फॅन कव्हर येतं हे रिव्हर्स सेक्शन फॅन म्हणता याला. यांनी कुठल्याही प्रकारची तुमच्या याच्यात घाण न जाता, आणि हे त्याचे ऍडजस्टर डिवायडर दिलेले याला हवा ऍडजस्ट करण्यासाठी तुमच्या पद्धतीने हवा ऍडजस्ट करू शकता डिवायडर मध्ये. हा आहे 22. हा 24 आहे. 24 इंची रिव्हर्स सेक्शन फॅन. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या ट्रॅक्टरच्या HP नुसार तुम्हाला इथं सगळं ऍडजस्ट करून दिलं जातं. एकदा अवश्य या, भेट द्या. सिद्धेश्वर वेल्डिंग वर्क, पिंपरखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. सगळ्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.